काही गोष्टी ठाकरेंच्या तोंडातनं ऐकल्या की महाराष्ट्राच्या कानाला बरं वाटतं. मी या भूमिकेवर ठाम होतो की औरंगजेबाची कबर ही महाराज शंभूराजे आणि ताराराणी यांच्या शौर्याची निशाणी आहे. महाराष्ट्राच्या म्हणजे स्वराज्यावर आक्रमण करणाऱ्याला आलेला दिल्लीचा सुलतान हा त्याच्या घरी परत जाऊ शकला नाही. त्याचं थडगं आम्ही महाराष्ट्रात उभारलं, त्याला या मातीत गाडला. ती आमच्या शौर्याची निशाणी आहे. अफजल खान हा आमच्यातल्याच हिंदूंमधल्याच कृष्णा भास्कर कुलकर्ण्याला हाताशी धरला, नारो कुलकर्ण्याला हाताशी धरला आणि महाराजांवर ती चाल करून आला. अतिशय गुप्त पद्धतीने महाराजांची हत्या करण्याचा विचार त्याचा होता. महाराजांनी तो पाडला आणि 7 फूट 6 इंच उंचीचा असलेल्या अफजल खानाला 2-1 मिनिटात महाराजांनी खाली झोपवला. त्याच्यानंतर महाराजांवर पहिला वार झाला आणि तो वार या कृष्णा भास्कर कुलकर्ण्याने केला. तेव्हा बाजूला त्यांच्या सिद्धी इब्राहिम होता. इतिहास येतो, तो इतिहास असा व्हॉट्सअपवर वाचून कधी होत नाही. इथे कधी काल राज ठाकरेंनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की इतिहासाची पुस्तकं वाचावी लागतात. कोणी व्हॉट्सअप फॉरवर्ड केला की इतिहास समजत नाही. अफजल खानाची जी कबर आहे ना, ती माझ्या महाराजांच्या हुशारीची, त्यांच्या गनिमी काव्याची आणि त्यांच्या युद्धनीतीची. त्यांना त्यांच्या आईने सांगितलेलं की अफजल खानाची लढाई माळरानावर रडू नकोस. अफजल खानाकडे मोठं सैन्य आहे, कदाचित आपण त्याच्यासमोर कमी पडू सैन्याच्या संख्येमध्ये. त्याच्यामुळे अत्यंत चालाखीने त्यांनी अफजल खानाला तहासाठी किंवा जे काय असेल ते प्रतापगडावर बोलवलं आणि प्रतापगडावर ते समोरासमोर आले आणि त्यांनी अफजल खानाचा तिथे खतम करून टाकला अफजल खानला. हे शौर्य, ही हुशारी, ही पुढची 1000, 2000, 3000 वर्ष जोपर्यंत जग आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांचं जो शौर्य या 2 कबरी कथन करत राहतील. या 2 कबरी कथन करत राहतील. तुम्हाला तेच पुसायचं आहे. तुम्हाला त्या कबरी उखडायच्या नाही आहेत. तुम्हाला शिवाजी महाराज पुसायचे. तुम्हाला संभाजीराजे खुपतात. तुम्हाला संभाजीराजे खुपतात. इथला एक वर्ग आहे ज्यांना संभाजीराजे खुपत असतात. आणि म्हणून मी म्हणतो की संभाजीराजेंबद्दल अचानक एवढं प्रेम आलेला जो एक वर्ग आहे, त्यांनी सावरकरांनी, गोळवळकरांनी आणि इतर साहित्यिकांनी जे संभाजी महाराजांबद्दल लिहून ठेवलं आहे ते आम्ही पुसून टाकू. ते साहित्य आम्ही महाराष्ट्रात येऊ देणार नाही. ते ह्याच्यापुढे महाराष्ट्राच्या साहित्यात नसेल असं बोलण्याची हिंमत का नाही दाखवत? संभाजी महाराजांना सर्वात जास्त बदनाम कोणी केलं? त्यांचा हिशोब आपण विचारणार आहोत की नाही? आणि बरं झालं राज ठाकरे बोलले. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं काही गोष्ट ठाकरेंच्याच तोंडातनं बऱ्या वाटतात त्या. अरे मराठ्यांचा इतिहास येतो आणि मराठा म्हणजे मराठा नाही, मराठा ही महाराष्ट्राची ओळख आहे. मराठाला मी जात मानतच नाही. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा हे जनगण मनमध्ये जेव्हा म्हटलं गेलं तेव्हा मराठा हा मराठी माणसाची ओळख होती. यशवंतराव चव्हाणांना विचारलं महाराष्ट्र स्थापन झाल्यावर हे राज्य कोणाचं असेल, मराठ्यांचं की मराठी माणसाचं? तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले की मराठी माणसाचं राज्य असेल. मराठी माणसाची ओळख म्हणजे मराठा. मराठा ही जात आता ठीक आहे. तेव्हा हा औरंगजेब आणि अफजल खानाचा इतिहास म्हणजे त्यांच्या कबरी तोडणं बिडणं हे सगळं शिवाजी महाराजांना छोटं करण्यासाठीचं कटकारस्थान होतं. आणि ज्यांना इतिहासच माहीत नाही, ज्यांना छावा बघून संभाजी महाराज समजले, त्यांच्याबद्दल काय बोलायचं? तो इतिहास कुठे आहे? मग ते 5 जण त्या छावा पिक्चरमध्ये एक 2 मिनिटाचा शॉट आहे की 5 जणांना एका खोलीमध्ये असं दाखवले, जागा दाखवली आहे, हत्तीच्या पायाखाली दिले. ते कोण 5 जण होते? इतिहासामध्ये काय नोंद आहे? तर ती नोंद अशी आहे की ह्या 5 जणांनी मिळून औरंगजेबाचा पुत्र जो संभाजी महाराजांचा मित्र होता अकबर, जो औरंगजेबाविरुद्ध बंड करून आला होता, ज्यांनी ठरवलेलं की आपण दोघं म्हणजे अकबर आणि संभाजी महाराज एक होऊन राजपूत सरदार दुर्गादास की 3 जण एक होऊन औरंगजेबाशी लढायला जाणार होते. या 5 जणांनी मिळून
संभाजी महाराजांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली की तुम्ही अकबराशी जाऊन बोलणं करा आणि आपली पुढची लढाईची व्यूहरचना करा. या 5 जणांनी जाऊन अकबरालाच सांगितलं की तू कशाला संभाजी महाराजांच्या नादाला लागतो, तू आमच्याबरोबर ये, आम्ही संभाजी महाराजांना तुझ्या ताब्यात देऊन टाकतो, खेळ खतम, तुलाच ताबा देतो आम्ही मराठी या स्वराज्याचा. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा ताबा मुघलाच्या पोराला देण्याचं काम कोण करणार होते? तर ते 5 जण. ते 5 जण कोण होते? त्या 5 जणांची नावं घेतात का कोण? त्या 5 जणांची नावं अनाजी दत्तो, बालाजी कावजी, अजून म्हणजे 5 जण मनुवादी, 5 जण स्वराज्याचे शत्रू, संभाजी महाराजांना मारण्याचा कट करणारे. आणि हे संभाजी महाराजांना सांगितलं कोणी? स्वतः अकबराने सांगितलं की अरे महाराज तुम्ही काय करताय, कोणावर विश्वास ठेवताय, हे 5 जण तुम्हालाच खतम करण्यासाठी माझ्याकडे आले. हा इतिहास आहे. तुम्ही इतिहासाचा म्हणजे इतिहास पानापानावर लिहिलाय आणि बरोबर सांगितलं काल की इतिहासाच्या पुस्तकांमध्ये डोकं घालावं लागेल, व्हॉट्सअपवर जाऊ नका. कालच ते बोलले की संतोष देशमुखची हत्या ही मराठा विरुद्ध वंजारी नव्हती, ती पैशाच्या राजकारणातनं, हप्तेबाजीतनं, पैशाच्या ह्याच्यातनं झालेली हत्या होती. हे मी उघडपणाने बोलत होतो. मी वंजारी असून बोलत होतो की वंजारी विरुद्ध मराठा ही लढाईच नाही आहे. काही स्वार्थी लोक स्वतःचे गुन्हे लपवायला मी वंजारी आहे, वंजाऱ्यांना बदनाम केलं जात आहे. काय वंजाऱ्यांना बदनाम करत नव्हते. तुम्ही गुन्हे करायचे आणि जातीच्या मागे लपायचं हे योग्यच नव्हतं. आणि तुझ्या दुसऱ्या बाजूनी संतोष देशमुख मराठा आहे, मराठा आहे, मराठा आहे. नाही, अमानुष हत्या होती ती, अमानुष हत्या. ज्या पद्धतीचे पिक्चर्स बाहेर आलेत, कुठल्याही माणसाला तो किती म्हणजे कोण जातीने कोणी असो त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणारच नाहीत. ह्या देशावरती म्हणजे मंगोलियन राज्यकर्ते हे आक्रमण करणारे काय आत्ता ना 1700 वगैरे साली नाही आले, 1100, 1200, 1300, 1400 साली. तैमूरलंग कोण होता? मंगोलियन होता. चंगेज खान कोण होता? मंगोलियन होता. तेव्हा इतिहास म्हणजे इतिहासाची कुठली पानं वाचतात मला माहीत नाही आणि विधानसभेत त्याच्यावर बोलतात. खरं तर पानिपत कुठलीही निवडणूक झाली आणि ज्या समोरच्याचा पराभव होतो त्याच्यात कुठल्याही मराठी पेपरची हेडलाईन असते. 1984 साली बीजेपी हरली, भाजपचं पानिपत. आता काँग्रेस हरली, काँग्रेसचं पानिपत. का म्हणतात पानिपत? इंग्लिशमध्ये नेहमी म्हणतात वॉटरलू. इट वॉज अ वॉटरलू. वॉटरलू म्हणजे काय? तर नेपोलियनचा झालेला पराभव हा वॉटरलूमध्ये झाला होता. एवढ्या मोठ्या साम्राज्य असलेल्या नेपोलियनचा पराभव होणं म्हणजे सगळं उद्ध्वस्त होण्यासारखं आहे. म्हणून वॉटरलू हा नेहमी एक असा शब्द आहे की तुझा पराभव झाला म्हणजे वॉटरलू, तसं तुझा पराभव झाला म्हणजे पानिपत झालं तुझं. पानिपत ही पराभवाची निशाणी आहे. एवढ्या मोठ्या सैनिकांची हत्या जगाच्या पाठीवर फार कमी युद्धात झाली जी पानिपतमध्ये झाली. पानिपतमध्ये 70,000 मराठे मारले गेले. 70,000. कोणामुळे मारले गेले? एका सेनापतीची चुकलेली व्यूहरचना, चुकलेले निर्णय, ह्याच्यामुळे मराठा सैन्याची धुळदाण उडाली. आजही हरियाणाच्या त्या भागात गेलात, पानिपतच्या भागात, की तुम्हाला आजही मराठी माणसाची घरं दिसतात तिथे. त्यांना रोड मराठा म्हणतात. रोड मराठा. हजारोनी घरं आहेत. ते का तिथे आहेत? तर ते परत येऊच शकले नाहीत. इतकी अवघड परिस्थिती निर्माण झाली पानिपतमध्ये की आपल्या सैन्याकडे शेवटी शस्त्र नव्हती, आपल्या सैन्याला खायला अन्न नव्हतं. इतकी चुकलेली व्यूहरचना युद्धामध्ये झाली की जिंकायला निघालेले मराठी सैन्य पराभूतून मागे आलं. आणि त्याच्यानंतर मराठ्यांनी इतिहास घडवला. महादजी शिंदे बरोबर त्याच्यानंतर 10 वर्षांनी यांनी दिल्लीवर आक्रमण केलं. दिल्लीवर आक्रमण करून दिल्लीचा कब्जा घेतला. पुढे ते सिंध प्रांतात गेले, पार अफगाणिस्तानपर्यंत गेले आणि महादजी शिंदेने धुमाकूळ घातला. हे मराठा साम्राज्याचं शौर्य. जो पराभव आहे तो पराभवच आहे. आणि त्यामुळे औरंगजेब, अफजल खान
हे 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 नको तिथे उकळून बाहेर काढू नका. काय झालं शेवटी बीडमध्ये झाला ना काल बॉम्बस्फोट. तुम्ही जी डोकी पेटवतायत ना ती सांभाळताना नाकीने होईल. या महाराष्ट्राला एक वेगळी संत परंपरा आहे. या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणून ओळख आहे. या महाराष्ट्रामध्ये तुकारामासारखे, ज्ञानेश्वरासारखे, सावतामाळ्यासारखे समाजसुधारक येऊन गेले. चोखामेळ्यासारखे समाजसुधारक येऊन गेले, ज्यांनी व्यवस्थेला आव्हान दिलं. व्यवस्थेला आव्हान देणारा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. व्यवस्थेपुढे शरणागती महाराष्ट्राने पत्कारलेली नाही. आणि म्हणून तुम्ही औरंगजेबाबद्दल बोलाल, तुम्ही अफजलखानाबद्दल बोलाल आणि आपल्या राजकीय हितासाठी शिवाजी महाराजांना छोटं कराल, मान्य नाही. पानिपत कोणाला वाचायचं आहे ना, पानिपतचा इतिहास, शेजवळकरांचा इतिहास पानावर कळेल तुम्हाला की कसा मराठी माणूस मारला गेला. त्याच्यात प्रश्न जातीपातीचा नाही आहे. जिथे झालंय, जो इतिहास घडलाय. अख्ख्या मराठा साम्राज्याला दिल्लीचा तख्त घाबरायचा आणि मराठा साम्राज्याला पैसा फक्त दिल्लीचा तख्त नाही द्यायचा, तर पार मेवाडपासून सगळे राजपूत देखील पैसे पाठवायचे. ते ज्याला चौथाई म्हणतात, ते अख्ख्या भारत देशातनं महाराष्ट्र द्यायचं. एवढी दहशत होती आपली. आपल्या चुकी झाल्या, आपले सरसेनापतीच चुकले. इतिहास आहे ना. तेव्हा मी राज ठाकरेंचा मनापासून आभार मानतो की काल त्यांच्या भाषणातले काही मुद्दे हे खरोखर पटण्याजोगे होते. कोणीतरी बोलायला पाहिजे. आम्ही बोलत होतो, पण ते कसं आहे, परत एकदा सांगतो की ठाकरेंच्या तोंडात ऐकलं की महाराष्ट्राला बरं वाटतं. संतोष देशमुखांना ज्या विनयभंगाच्या खोट्या केसमध्ये अडकवलं त्या महिलेचा मृत्यू झाल्याचं मला त्याच्याबद्दल काय मला माहित नाही. एका जुन्या आरोपींनी असं सांगितलंय की तुझ्यामुळे मी जेलमध्ये आलो म्हणून त्यांनी त्या रागातून वाल्मिक कराडला मारहाण केली अशी माहिती समोर येते. या छोट्या गोष्टी या असल्या प्रकरणांमध्ये मला बोलायचं माहिती दिलेली आहे. बबन गीते यांनी फेसबुक पोस्ट केली. काय बबन गीते यांनी फेसबुक पोस्ट केली त्यामध्ये की अंदर मरना सब कुछ माफ है. बबन गीतेचा राग असेल ना वाल्मिक कराडवर, पोलिसांना हाताशी धरून बबन गीतेला खोट्या प्रकरणात अडकवलंय. बापू अंधळे जे खून प्रकरण आहे त्या खून प्रकरणामधला खोटा आरोपी आहे बबन गीते. बबन गीते नसताना त्याच्यावर आरोप टाकलाय. कारण का वाल्मिक कराड सांगेल ते सही. आणि तेव्हाचा तिथला जो इन्स्पेक्टर होता महाजन, त्याचं एक कारस्थान आहे. तो महाजन आता सस्पेंड आहे का काय माहित नाही, पण तो नाही आता बीडमध्ये. धमालियाकडे जी माहिती आलेली आहे समोर की संतोष देशमुखांना विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या एका महिलेची आता हत्या झालेली आहे. असं म्हणतात की त्या महिलेला सांगितलेलं की तू त्यांना बोलवून घे आणि अशी एक कहाणी सांगितली जाते. पण मी त्याच्यात खोलवर कधी गेलो नाही. कारण का मी पहिल्या दिवसापासून माझं म्हणणं होतं की ह्या खुनामागचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे आणि त्याला राजकीय राजश्रय असल्यामुळे, यंत्रणा ते संपूर्ण त्याच्या ताब्यात असल्यामुळे तो काय वाटेल ते करत होता. तरी अजून माझं शासनाला म्हणणं आहे की महादेव मुंडेचं खून प्रकरण का आत्तापर्यंत सुटत नाही आहे. त्याचा खून कोणी केला अख्ख्या बीडला माहिती आहे. त्याचा खून कोणी केलाय अख्ख्या बीडला माहिती आहे, तरी त्याचा आरोपी पकडला जात नाही. बरोबर आहे ना, राखेतनंच गुंड तयार झाले. त्या राखेचं तुम्ही म्हणजे दिवसाला कमीत कमी 20-25 लाख रुपयाचं उत्पन्न आहे त्या राखेतनं. अधिकचं उत्पन्न आहे. त्याचा बेहिशोबी उत्पन्न आहे ते. आणि आजही ते उत्पन्न चालू आहे. त्याच्यावर कुठलेही निर्बंध नाहीत. ते जातात पैसे कोणाकडे? पैसे जातात कोणाकडे? आजही थांबलेलं नाही ना. काय बोलले म्हणून तर मी राज ठाकरेंचं अभिनंदन करतोय की जे महाराष्ट्राला खरोखर ऐकायचं असतं ते राज ठाकरे काल बोलून गेले. खरोखरच म्हणजे त्यांचे आभारच मानले पाहिजेत. त्यामुळे दुसरं कोण बोलण्याची हिंमत पण दाखवत नाही. औरंगजेबावर का कोणी तोंड उघडली नाहीत? का पानिपतवर लोक शांत बसली आहेत?
म्हणजे यंत्रणा आणि व्यवस्थेला जर आपण घाबरून इतिहासाला बगल देण्याचं काम होणार असेल आणि तेही आपण सहन करणार असू तर आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतो. अहो बीडवरनं हे दिसतंय की महाराष्ट्र ही पुढची धर्मद्वेषाची प्रयोगशाळा असेल. आज सुधरा, नाही तर हा तुमचा तुकारामाचा महाराष्ट्र, हा सावतामाळ्याचा महाराष्ट्र, हा चोखामेळ्याचा महाराष्ट्र, हा ज्ञानोबाचा महाराष्ट्र हा तुमच्या हातात नसेल. आपण फक्त नावं घेत राहू, फुले, शिवशाहू, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर हे फक्त पुस्तकात राहतील आणि इथे नको त्यांच्या हातात व्यवस्था जाईल आणि या महाराष्ट्राचं राख रांगोळी झालेली असेल. मी माझ्या या विधानसभेच्या भाषणात बोललोय की बंद करा आहे. ज्यांना इतिहासातला माहीत नाही ते बोलत होते याच्यात आम्हाला कबर नकोच. अरे काय नको, काय नको, तुला काय माहिती आहे त्याच्या कबरीबद्दल? कधी आला औरंगजेब महाराष्ट्रात? कशासाठी आला होता? काय इथे काय फिरायला आला होता औरंगाबादला? अरे आमची शक्ती होती, आमची ताकद होती, उभा नाही राहू शकला महाराष्ट्रात आमच्या पुढे तो. त्याला आम्ही इथेच गाडला, इथे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ती ओळख आहे. जोपर्यंत पर्यटक येतील, जोपर्यंत मराठी माणसं जातील तोपर्यंत त्यांना दिसेल की साला तो औरंगजेब इथे आहे, ज्याला महाराष्ट्रामध्ये संभव शिवानी, शंभूने आणि ताराराणी उभा नाही राहू दिला. ती ओळख आहे आमची, ती पुसायची यांना. हे एक वर्ग आहे महाराष्ट्रात ज्यांना कायम शिवाजी, संभाजी आणि त्यांच्या इतिहासाबद्दल राग होता. आणि हे मी आज बोलत नाही, जेव्हा जेम्स लेननी पहिलं पुस्तक लिहिलं तेव्हापासून सांगतो की जेम्स लेनला माहिती देणारी जी पिल्लावळ आहे ना, तीच पिल्लावळ आजही कार्यरत आहे. भाजपचे मंत्री कुठेतरी हिंदू असेल, मुस्लिम, नितेश राणे सारखे कुठेतरी आता का बोलत नाही आता नितेश राणे? औरंगजेबाला जेव्हा RSSनी एका पिटाऱ्यात बंद करून टाकला, कुठे गेले नितेश राणे? का बोलत नाहीत आता? बोला ना औरंगजेबावर. असं आहे की मी पहिल्यांदा सांगतो की हे इश्यूजचे नॉन इश्यूज करतायत. शेतकऱ्यांना सांगितलं होतं कर्जमाफी देणार, आता सांगतात देणार नाही, जा बरा गपचूप. तुम्ही सांगितलेले 2100 रुपये देणार, देतात 2100 रुपये नाही देणार. बेरोजगारी वाढते, महागाई वाढते, सोयाबीन उचललं जात नाही, कापूस उचलला जात नाही, भाव मिळत नाही. आपल्या महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पार डब्यात गेली आहे. हे सरकार खोटारडं 4 महिन्यात फक्त खोटं बोलतायत. 4 महिन्या अगोदर निवडणुका जिंकण्याच्या आधी जे बोलले होते त्याच्यातलं एक तरी अंमलात आणलंय? जिंकले निवडणूक, 240 जण आहेत आता. ते काय 5 वर्ष काय करणार आहे महाराष्ट्रातली जनता? एवढं उघडपणाने बोलले नाही देत जा कर्जमाफी, भरा गपचूप कर्ज. काय करते? काय वादा असतो नेहमी, त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. वाल्मिक वादा और बुरा इरादा, वादा और बुरा इरादा. वादा करके इरादे तो सही चाहिए ना भाई. वाल्मिक कराड म्हणायचे बबन तिथेला संपल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही, तर बबन तिथे म्हणायचे की वाल्मिक कराडला संपल्याशिवाय मी दाढी. तुम्हाला माहित असेल, मला माहित नाही. असं सुरेश देशमुख असं ते सुरेश देशला विचारा, मला माहिती. महाराष्ट्राला पण काल रात्री 2 घटनांमध्ये वाद झालेला आहे. पूर्ण राज्यभर हा माहोल असं आहे की हे राज्य सरकारनीच पेटवलंय. स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम, स्टेट स्पॉन्सर्ड फॅनेटिझम, स्टेट स्पॉन्सर्ड धर्मद्वेष, राज्य व्यवस्था पुरस्कृत धर्मद्वेषाचे राजकारण सुरू आहे. तुमचे मंत्री बोंबलत फिरत होते औरंगजेबाबद्दल, तुमचे मंत्री बोलत फिरत होते हलाल आणि झटका. मी विधानसभेत मागणी केली आहे, झटक्याची दुकानं किती महाराष्ट्रात? जरा यादी द्या. महाराष्ट्रात झटक्याची 20 दुकानं दाखवली ना. इथे तर गल्लोगल्ली मटणाची दुकानं आहेत, झटक्याची दुकानं किती आहेत शोधून दाखवा. आपल्याला माहितीच नाही, आपण काय खातो हे माहित नाही लहानपणापासून. जे हलाल आणि झटकाबद्दल बोलत होते त्यांना विचारा तुम्ही मटण कुठले खात होते? एवढे वर्ष मटण खातायत तुम्ही, कुठलं मटण खात होते? पण आपल्याला आग लावायची होती, आपल्याला दंगली पेटवायच्या आहेत महाराष्ट्रात. महाराष्ट्र आपल्याला गुजरातच्या मार्गाने न्यायचं आहे. आपल्याला महाराष्ट्र गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या मार्गाने द्यायचं आहे. उत्तर प्रदेशापेक्षा आम्ही एक पट पुढे आहोत. मालवणला घर पाडलं, सुप्रीम कोर्टाने झापलं. नागपूरला घर पाडलं, हायकोर्टाने झापलं. राज्य व्यवस्थेला जेव्हा
कोर्ट प्रश्न विचारतं की तुमचे चुकतायत, तुम्ही चुकता, तुम्ही करू नका. कुठला गुन्हा टाकणार आहात तुम्ही आता त्या बॉम्बलास्ट करणाऱ्या? जिलेटिनच्या कांड्यांचा व्हिडिओ काढतात आणि त्या व्हिडिओमधनं ते बॉम्बलास्ट करतात. एवढी वाईट त्या तरुणांबद्दल नाही वाटत मला. म्हणजे त्या तरुणांचं वाईट का वाटतं की राज्यकर्त्यांनी आगी लावायचा आणि तरुणांनी जाळ्यात अडकायचं. बरबाद झाली ना ते पोरं आता. आणि ते गावकरी काय म्हणतायत की ह्या आमच्या गावात कधीच घडलं नव्हतं, आमचं गाव एक आहे, आम्ही जात पात धर्म याची कला याला कधीच तिलांजली देऊन टाकली आहे. गावागावामध्ये महाराष्ट्रात हे वातावरण आहे, पण त्या गावागावामध्ये महाराष्ट्रामध्ये हे वातावरण खराब करण्याचं काम सुरुवात झाली. अजूनही मी सांगतो की संभाजी म्हणजे छावा पिक्चरमध्ये दाखवलेलं संभाजीचं सगळं हे काही सत्य घटना नाही आहे. ते सगळं हे चित्रीकरण आहे, दॅट इज पिक्चरायझेशन. त्याला एक ड्रॅमॅटिक टच असतो. पण आम्ही पिक्चर पाहून संभाजी आम्हाला समजला असं विधानसभेत भाषणं झाली. तुम्हाला संभाजी पिक्चरमध्ये पाहून समजावा एवढे जर तुम्ही म्हणजे बालिश मूर्ख असाल तर तुम्हाला काय बोलायचं? तुमच्याशी बोलण्याचाच अर्थ नाही आहे. लाडकी जी बहीण होती ती योजना आता कुठे तर आरटीचे जे नंबर प्लेट आले त्यातून वसूल करण्याचं सुरू झालं असं बोललं जातं. 200, 500, 800, 600 रुपये आता त्याच्याबद्दल काही न बोललेलं बरं आहे. काही भ्रष्टाचाराच्या तर अशा दरवाजे उघडले की त्याच्याबद्दल काही न बोललेलं बरं आहे. प्रश्न मला का फक्त राज ठाकरेंच्या कालच्या भाषणाबद्दल बोलायचं होतं आणि मला वाटतं की मी बरोबर बोललेलो आहे. झालं माझं हे बोलून सगळं संपलं. मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची आता वेळ आलेली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मोदींचा कधी बोलले? वारसदार असं कधी बोलले? वेळ आलेली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. कधी बोलले? काल तेच वारसदार आहेत. 75 वर्ष मुख्यमंत्रीच वारसदार आहेत. मी कुठलंही चुकीचं स्टेटमेंट करत नाहीये. मुख्यमंत्री कसं बोलले याचं मला आश्चर्य वाटतं, पण त्यांच्या मनात काय हे महाराष्ट्राने ओळखावं. महाराष्ट्रातूनच मोदीचा वारसदार असेल, मोदीचा वारसदार महाराष्ट्रातून असेल, सरसंघचालक एक निर्णय घेणार आहे महाराष्ट्रातलाच असेल. मला माहित नाही, पण एक वारसदार मला दिसतोय. अजित पवारांच्या विरोधात तुम्ही ट्विट केलं होतं सगळ्या जे काही शेतकऱ्यांच्या बाबतीत काय? चला सर, महाराष्ट्रातल्या अनेक जेल आहेत त्याच्यामध्ये आता अंमली पदार्थाच्या मिळण्याच्या घटना ज्या आहेत त्या समोर आहेत. महाराष्ट्राच्या जेलमध्ये फोन आहेत, महाराष्ट्र जेलमध्ये अंमली पदार्थ आहेत, महाराष्ट्राच्या जेलमध्ये कोकेन जातं, महाराष्ट्राच्या जेलमध्ये अफू गांजा अफी सगळं जातं. काय जात नाही महाराष्ट्राच्या जेलमध्ये? काय जात नाही? असा कुठला अंमली पदार्थ आहे जो महाराष्ट्राच्या जेलमध्ये मिळत नाही? जा आत्ता ठाणा जेलमध्ये. ठाणा जेलमध्ये प्रत्येक मोठ्या गुन्हेगाराच्या हातात टेलिफोन आहे. काय बोलताय? नंबर देऊ काय? कुठल्या नंबरवरनं फोन करतात? कुणाल कामरा लवकरच आता पोलिसांच्या चौकशी. कुणाल कामरा काय पोलिसांकडे येत नाही. कुणाल कामराने कुठलाही गुन्हा केलेला नाही. जो तुम्ही कायद्याच्या बडग्यात त्याला फ्रीडम ऑफ स्पीच दिलं कशाला? आर्टिकल 19 मध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं कशाला? तुम्हाला पटत नसेल तुम्ही तोडफोड केली ना, तुम्ही तुमचा कायदा लावलात, पण कायद्याचं राज्य आहे. कालच सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला जर म्हणजे कॉमेडी सहन होत नसेल आणि ती कॉमेडी तुम्हाला वाटतं की राज्यव्यवस्था खिळखिळ करत असेल तर आमची राज्यव्यवस्था इतकी कमकुवत नाही की कॉमेडी तिला खिळखिळ करू शकेल. हे कोण म्हणाले? मी नाही म्हणत आहे. हे काल सुप्रीम कोर्टाचे जस्टिस म्हणाले. सुप्रीम कोर्टाला पण हे मान्य नाही आहे जे काही झालंय ते काही चालू आहे ते. तुम्ही लोकांचं बोलणंच बंद करून टाकाल यार. उद्या म्हणाल कॉमेडी बॅन करा, परवा म्हणाल ग्रॉक बॅन करा, तेरवा म्हणाल हे कॉमेडियन्स बॅन करा, काही दिवसांनी म्हणाल तुम्ही कपडे घालणं बंद करा, नाही तर हेच कपडे घाला. अरे काय तुमच्या सांगण्यावर राज्य चालणार आहे काय? व्यवस्था आहे ना. कशाला संविधान बोललं ना? कशाला त्या संविधानाचा एवढा गवगवा करता? संविधानाची एवढी स्तुती तुम्हाला गायची कशाला जर संविधान मान्यच नाही तर? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.